पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2024चा आपण गणित विषयाचा पेपर अभ्यासत आहोत. 26 ते 51 प्रश्न आपण भाग 1 मध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण 52 ते 75 प्रश्न अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेचच आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूयात. 53वा प्रश्न, 780 चे 25% बरोबर 1950 चे यम टक्के असेल तर यम बरोबर किती? तर आपण 780 गुणिले 25% बरोबर 1950 गुणिले यम टक्के, टक्क्याला टक्के एकट होईल. 780 गुणिले 25 भागिले 1950 बरोबर यम येईल. आणि आपण जर काटाकाटी केली तर आपल्याला यम ची किंमत 10 मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. 53वा प्रश्न, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 312 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती? 312 लसावी गुणिले 2, कारण क्रमवार 2 समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो, बरोबर लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार असतो. तर 312 च्या दुप्पट 624 आणि 624 मध्ये 1 मिळवायचं, ते येईल 665. या संख्येचा वर्गमूळ असतं 25 आणि 25 च्या अगोदरची समसंख्या व 25 च्या नंतरची समसंख्या या दोन संख्यांचा गुणाकार हा 624 असतो. जर आपण त्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज सांगितलेली आहे, 24 अधिक 26 बरोबर 50 येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 54, सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत. यावरून लेंथ ऑफ यू आर मायनस लेंथ ऑफ क्यू टी बरोबर किती? तर -3/8 हे एका बिंदूचे निर्देशक आहेत. यावरून या छेदाला 8 आहे. या 8वरून आपल्याला समजते की एक एकक अंतराचे 8 समान भागामध्ये विभागणी केलेली आहे. तर चे अंतर आपण पाहूयात. या ठिकाणी आहे यू, या ठिकाणी आहे आर. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 छेद एकूण समान भाग केलेले आहेत एक एककाचे 8 वजा क्यू टी. क्यू इथं आहे, बिंदू क्यू आणि बिंदू टी 1 2 3 4 5 6 आणि 7 छेद 8. छेद समान आहे, 9 मधून 7 गेले ते राहिले 2 छेद 8. आता 2/8 ही लांबी किंवा अंतर कोणत्या दोन बिंदू मधील आहेत ते आपण शोधूयात. आरएस मधील पाहूयात. 1 आणि 2 म्हणजे या आरएस मधील अंतर हे 2/8 आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55, 5 वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 11:6 असेल तर आणखी 5 वर्षानंतर दोघींच्या वयातील फरक किती वर्ष असेल? तर मुलीचं वय आपण x मानूया, आईचं वय 2x होईल. हे 5 वर्षांपूर्वीचं असेल. आजचं वय होईल 2x अधिक 5
आणि मुलीचं वय होईल x अधिक 5. आता हे गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे आपण हे 2x अधिक 5 छेद x अधिक 5 याचं गुणोत्तर आहे 11/6. तिरकस गुणाकार करूया. 6 दुने 12x अधिक 6 पंचे 30 बरोबर 11x अधिक 11 पाचे 55. x ची किंमत काढूयात आपण अगोदर. हे 11x 12x कर घेऊयात म्हणजे 12x वजा 11x ते येईल x बरोबर 30 हे 55 कडे पाठवूयात म्हणजे 55 वजा 30 ते येईल 25. x ची किंमत आली 25 म्हणजे मुलीचं वय आलं 25. 5 वर्षांपूर्वीचं आईचं वय असेल 50 वर्ष, तर आजचं वय असेल मुलीचं 30 वर्ष, आईचं वय असेल 25 दोन्ही 50 आणि 5 55 वर्ष. 5 वर्षानंतर आईचं वय असेल 60 वर्ष, मुलीचं वय असेल 35 वर्ष. यांच्यातला जो काय फरक आहे तो येईल 25 वर्ष. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. छप्पनवा प्रश्न. a अधिक b बरोबर 13, ab बरोबर 36 असेल तर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर किती? जर आपण a वर्ग अधिक b वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b कंसाचा वर्ग वजा 2ab केलं तर आपल्याला a वर्ग अधिक b वर्ग मिळेल. a अधिक b ची किंमत आहे 13. 13चा वर्ग वजा 2 गुणिले ab आहे 36. 13चा वर्ग 169 वजा 36 दुने 72. ही जर आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 97. म्हणजे आपल्याला a वर्ग अधिक b वर्गची किंमत मिळाली 97. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. 57वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायात अयोग्य विधाने आहेत? अयोग्य विधाने म्हणजे चुकीची विधाने. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात हे विधान चुकीचं आहे. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात हे विधान बरोबर आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात हे विधान चुकीचं आहे. काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात. काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपली उत्तर आपल्याला अयोग्य विधानं ओळखायची होती. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. ही 2 उत्तर आपल्याला अयोग्य उत्तर म्हणून मिळणार आहेत. 58वा प्रश्न. एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीत मिळालेले विषयनिहाय गुण खालील तक्त्यात दिलेले आहेत. त्यांचे मध्यमान काढा. तर मध्यमान बरोबर ह्या सर्व मिळालेल्या गुणांची बेरीज 32 अधिक 36 अधिक 48 अधिक 44 अधिक 40 आणि एकूण विषय आहेत 1 2 3 4 आणि 5 भागिले 5. या सगळ्यांची बेरीज येईल 200 भागिले 5. मध्यमान मिळेल आपल्याला 40. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 59वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर CD माप कोन RGC बरोबर 50 अंश असेल तर माप कोन
SFA वजा माप कोन PEA बरोबर किती? SFA इथं आहे हा कोन, PEA हा कोन या ठिकाणी आहे. तर हा 50, तर हा पण 50 असेल कारण विरुद्ध कोन, आणि हा पण 50 असेल कारण व्युत्क्रम कोन. EFG आणि FGH हे व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोनांची माप सारखी असतात. हा 50 असेल तर हा असेल 30 कारण रेषीय जोडीतील कोन. आता आपण PEA माप शोधूयात. हा 50 असेल तर हा पण 50 असेल कारण एकरूप बाजूंसमोरील कोन हे एकरूप असतात. या ठिकाणी ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेली आहे. तर आता हा 50 तर हा 50 असेल कारण व्युत्क्रम कोन, आणि हा पण 50 असेल कारण विरुद्ध कोन. तर आपल्याला SFA हा 130 मिळालेला आहे, PEA हा 50 मिळालेला आहे. 130 वजा 50 आपलं उत्तर येणार आहे 80. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 60वा प्रश्न, 4B वजा 2A अधिक 5 वजा 3B वजा 9 अधिक 5A वजा 4 अधिक 3B वजा 2A बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला चल दिलेले आहेत फक्त A आणि B. या चलांच्या सहगुणकांची आपण बेरीज किंवा वजाबाकी करून हे उत्तर आपण काढूयात. A ची चल बघूयात. वजा 2A अधिक 5A वजा 2A वजा 2A वजा 2A वजा 4A वजा 4A अधिक 5A म्हणजे आपल्याला मिळेल फक्त A. आता 4B वजा 3B अधिक 3B वजा 3B हे कट होईल आणि आपल्याला फक्त मिळेल 4B अधिक 5 वजा 9, या दोघांचं उत्तर येईल वजा 4, आणि हे वजा 4 वजा 4 वजा 4 वजा 8 आपल्याला उत्तर मिळेल A अधिक 4B वजा 8 हे आपल्याला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. 61. जसे 5 दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती रुपये फरक असेल? तर जर आपल्याला असं विचारलं असेल की 2 वर्षांचं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती, तर आपण तो एकदम सोप्या पद्धतीने काढणार आहोत. फरक बरोबर P गुणिले R/100 कंसाचा वर्ग. मुद्दल दिलेली आहे, P म्हणजे मुद्दल ती दिलेली आहे 5,000 गुणिले R दर 5चा वर्ग 25 छेद 100चा वर्ग तो येईल 10,000. आता हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, 5 1 5, 5 2 10, 25 छेद 2 बरोबर 12.5 म्हणजे आपल्याला फरक मिळणार आहे 12.5 आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 62, सिया व निशा यांचे सरासरी वजन 29 किलोग्रॅम आहे. फिजा आणि सिया यांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे. जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन 50 किलोग्रॅम असेल तर तिघींपैकी सर्वाधिक असलेले वजन किती किलोग्रॅम असेल? तर या ठिकाणी आपण सियाला S म्हणूया. S अधिक निशा N यांचं एकूण वजन असेल
29 गुणुले 2 ते असेल 58 किलोग्रॅम. फिजा F अधिक S या दोघांच्या वजनांची सरासरी दिलेली आहे 26 किलोग्रॅम. म्हणजे त्यांचं एकूण वजन असेल 26 गुणिले 2 52 किलोग्रॅम. निशा आणि फिजा यांचं एकूण वजन दिलेलं आहे. निशा N आणि फिजा F यांचं एकूण वजन दिलेलं आहे 50 किलोग्रॅम. तर आपल्याला प्रत्येकीचं वजन काढायचं आहे. तर आपण या दोन्हींची बेरीज केली, म्हणजे या दोन समीकरणांची बेरीज केली आणि त्यातून हे समीकरण जर वजा केलं तर आपल्याला सीएचं वय मिळेल. म्हणजे कसं, S अधिक N अधिक S अधिक F बरोबर वजा यातून आपल्याला N अधिक F हे वजा केलं आपण तर ह्या दोघांची बेरीज येईल 58 आणि 50 ते येईल 110 वजा 58 आणि 52 ते 110 येईल वजा 50 करूयात आपण. तर आपल्याला इथं मिळेल आपल्याला S अधिक N अधिक S अधिक F वजा N वजा F वजा F अधिक F कट होईल वजा N अधिक N कट होईल. दोन S बरोबर आपल्याला मिळेल 60 किलोग्रॅम आणि S बरोबर मिळेल 60 भागिले 2 जर केलं 30. म्हणजे सीएचं वय मिळालं आपल्याला 30 किलोग्रॅम. आता ही S किंमत जर आपण इथं ठेवली तर आपल्याला निशाचं वय मिळणार आहे. म्हणजे 58 मधून 30 गेले राहील 28 आणि आता N ची किंमत आपण इथं ठेवूया. तर 50 मधून हे 28 गेले तर F आपल्याला मिळेल 22. म्हणजे सर्वात जास्त वजन आहे सीएचं ते आहे 30 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 63. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 2/3 पट केली असती तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती. तर मजुरांचं गुणोत्तर आहे, पूर्वी मजूर होते, समजा पूर्वीचं गुणोत्तर होतं 3:2. पूर्वी हे मजुरांचं गुणोत्तर आहे 3:2. दिवसांचं गुणोत्तर या मजुरांच्या गुणोत्तराच्या व्यस्त असतं, ते असेल 2:3. म्हणजे पूर्वी जर 3 मजूर होते तर आता मजूर असणार आहेत 2 आणि पूर्वी जर 2 दिवस लागायचे तर आता दिवस लागतील 3. दिवसामध्ये एकूणात वाढ झाली अधिक 1 म्हणजे 2च्या किती पट वाढली तर 2च्या x पट बरोबर आपण 1 घेतलं, हे 1 ने वाढ झालेली आहे. x बरोबर मिळेल 1/2 म्हणजे 1/2 पटीनं दिवसांची संख्या वाढली असती. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने हे गणित मी सोडून दाखवतो. तर आपण मजूर घेऊयात. मजुरांची संख्या आपण घेतली 12, दिवस घेतले 24. आता मजुरांची संख्या 2/3 पट केली
म्हणजे 12च्या 2/3 पट हे आलं असतं 8. दिवस किती लागतील आता? तर दिवस ह्या 12 आणि 24ला 12 गुणिले 24 भागिले 8, 8 एक 8, 8 त्रिक 24 आणि 12 त्रिक 36. दिवस लागले असते 36. दिवसांमध्ये वाढ झाली असती 12 दिवसांची. पूर्वीच्या किती पट झाली असती 24 दिवसांच्या? तर 24 गुणिले x बरोबर 12. x बरोबर 12/24. 12 एक 12, 12 दोन्ही 24. म्हणजे पर्याय क्रमांक 4 1/2 पटीनं दिवसांची संख्या वाढली असती. या पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता आलं असतं. चौसष्टवं उदाहरण, एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी 7 मीटर आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. त्रिज्या किती असेल मग? त्रिज्या असेल 3.5. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी किती मीटर असेल? तर अशा पद्धतीनं आपण डायग्राम काढून घेतली. आता हा व्यास AB आहे. या AB ची लांबी 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं आपण त्रिज्या असेल 3.5. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी ही CD ही AB या जीवेला समांतर जीव आहे. AB हा व्यास पण आहे. जर आपण हे जोडून घेतलं, OD ही वर्तुळाची त्रिज्या होईल. ती त्रिज्या असेल 3.5. आता आपल्याला CD या जीवेची लांबी काढायची आहे. तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबानं ती जीवा दुभागली जाते. इथं काटकोन तयार होईल. इथं हे CM आणि MD हे अंतर सारखं असेल. तर आता आपण ODचा वर्ग करूया. म्हणजे हा OD हा कर्ण होईल. 3.5 चा वर्ग वजा त्यातून 2.1 चा वर्ग वजा करूया. म्हणजे आपल्याला MD ची लांबी मिळेल. MD चा वर्ग 3.5 चा वर्ग येईल 12.25 वजा 2.1 चा वर्ग येईल 4.41 बरोबर MD चा वर्ग. तर ही वजाबाकी येईल 7.84 बरोबर MD चा वर्ग. दोन्ही बाजूने जर वर्गमूळ घेतली तर 7.84 चं वर्गमूळ आहे 2.8 बरोबर MD. म्हणजे ही 2.8 आली. CD ची लांबी या MD च्या दुप्पट असेल. म्हणजे 2.8 गुणिले 2 5.6 आपल्याला ह्या CD जीवेची लांबी मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. पासष्ट, जर 16 चा घन बरोबर वर्गमुळात 4 चा k वजा 5 घात असेल तर k ची किंमत किती? तर आपल्याला अगोदर हे वर्गमूळ काढून टाकावं लागेल. दोन्ही बाजूने वर्ग केला 16 चा घन पुन्हा कंसाचा वर्ग बरोबर 4 चा k वजा 5 येईल. इथं पाया आपल्याला समान करून घ्यायचा आहे. 2 गुणिले 3, 3 दुने 6 म्हणजे 16 चा 6वा घात बरोबर 4 चा k वजा 5. पण पाया समान नाही. तर 16 हा 4 चा वर्ग आहे. म्हणजे आपण असं लिहिलं 4 चा वर्ग कंसाचा 6वा बरोबर 4 चा k वजा 5. आता पुन्हा ह्या 2चा आणि 6चा गुणाकार होईल. 4 चा 6 दुने 12वा घात
बरोबर 4चा k वजा 5. दोन्ही ठिकाणी पाया समान झालेला आहे म्हणजे k वजा 5 बरोबर 12. वजा 5 जर इकडे पाठवलं तर ते अधिक 5 होतं. 12 आणि 5 17 म्हणजे k ची किंमत आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4 17 हे उत्तर मिळणार आहे. सहासष्टवा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील चौकोन EFGH या समभुज चौकोनाचा कर्ण 28 सेंटीमीटर असून त्याचे सर्व शिरोबिंदू O केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. यावरून रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? तर हा O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि EFGH या समभुज चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. तर आपल्याला या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. अगोदर आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग वजा या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढावं लागेल EFGH आणि भागिले 4 करावं लागेल. तेव्हा आपल्याला या छायांकित भागाचं किंवा रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण आधी काढूयात. आता हा कर्ण दिलेला आहे 28, त्रिज्या असेल 14, वर्तुळाचे क्षेत्रफळ पायची किंमत 22/7 गुणुले त्रिज्या म्हणजे 14, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणुले 14 2, 14 दुने 28 आणि 28 गुणुले 22 616 चौरस सेंटीमीटर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. आता चौकोनाचं क्षेत्रफळ आपण काढूया. समभुज चौकोन EFGH चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार असतो. दोन्ही कर्णाची लांबी सारखी असेल कारण हा पण 28 असेल. इझी हा कर्ण म्हणजे 28 गुणुले 28 दोन्ही भागलं तर 14 येईल. 28 गुणुले 14 392 येईल. आता यातला फरक काढूयात आपण. 616 वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेलं आहे 616 आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 392. हा फरक येईल 224 आणि याला जर आपण 4 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 1 56 हे आपल्याला उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील संख्या पूर्ण घनसंख्या आहेत? पॉइंट नंतरनं किती अंक पाहिजेत? तर 3च्या पटीत जर अंक असतील तरच त्या संख्येचं घनमूळ मिळतं. इथं 0.027 या शून्याला किंमत नसते म्हणजे इथं 3 अंक आहेत. याचं घनमूळ मिळालं असतं म्हणजे हे उत्तर एक पर्याय हा बरोबर आला असता. 625चं घनमूळ निघत नाही हा पर्याय चूक असेल. इथं पॉइंट नंतर 2च अंक आहेत तर याचं घनमूळ निघणार नाही. इथं पॉइंट नंतर 4 अंक आहेत, 3च्या पटीत अंक पाहिजेत, याचं घनमूळ निघणार नाही. परीक्षा परिषदेनं 4ही पर्याय बरोबर दिलेले आहेत म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचे बोनस मार्क दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 68, 5/14, 1/2, 7/15, 6/7 व 3/5 यातील सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्यापेक्षा कितीने मोठी आहे? तर आपल्याला 2 ते 3 प्रकारे हा लहान मोठेपणा ठरवता येतो. कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती संख्या लहान आहे
एकतर या छेदांचा लसावी काढावा लागतो, नंबर 2 तिरकस गुणाकार करावा लागतो किंवा भागाकार पद्धतीनं. तर या ठिकाणी आपल्याला भागाकार पद्धतीनं सोपं जाणार आहे. जर आपण पाचला 14ने भागलं तर आपल्याला मिळणार आहे 0.35. पुन्हा 1/2 म्हणजे आपल्याला माहिती आहे 0.5 किंवा 50. पुन्हा 7ला 15ने जर आपण 7/15 आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.15 चोक 60 राहिले परत 10 आणि 15 सख्ख 90 0.46 मिळेल. त्यानंतर 7/15चं 0.46 6/7चं उत्तर आपल्याला मिळेल 0.85 आणि सगळ्यात शेवटी 3/5 बरोबर आपल्याला 0.60 मिळेल. तर आता सगळ्यात मोठा कोणता आहे तर 6/7 कारण 0.85 आलेला आहे. म्हणून सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजे आपल्याला 6/7 वजा सर्वात छोटा अपूर्णांक असणार आहे 0.46 0.5 5/14. आता यांचा आपण वजाबाकी करूयात, छेद समान करूयात. 7 दुने 14 आणि इथं पण 2 ने गुणूयात. 6 दुने 12 12 वजा 5 छेद 14. 12तनं 5 गेले राहिले 7 छेद 14. 7 1 7 7 दोन्ही 14 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 1/2. म्हणजे सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा 1/2 न मोठी आहे. प्रश्न क्रमांक 69. टिंबटिंबचे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबींची निवड करा. तर काटकोन चौकोन म्हणजे आयत, त्याचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण पण काटकोनात दुभागतात, परस्परांना काटकोनात दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे दुभागत नाहीत, पतंगाकृतीचे दुभागत नाहीत. बी आणि सी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. 70वा प्रश्न. सोबतच्या x आणि y या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानांचे 2 पर्याय शोधायचे आहेत. x हे एक प्रतल आहे आणि y हे एक प्रतल आहे. तर 2 आपल्याला योग्य विधानं शोधायला सांगितली आहेत. एक बघा, बिंदू F, B आणि C हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. FBC, FBC तर हे भिन्न प्रतलातील बिंदू नाहीत, तर ते एकाच प्रतलातील बिंदू आहेत. म्हणजे ते X या प्रतलातील बिंदू आहेत. दोन्ही प्रतले छेदतात तेथे रेषा तयार होते. या ठिकाणी ही रेषा तयार झालेली आहे म्हणून हे विधान योग्य आहे, हे विधान चूक आहे. बिंदू AGE हे एकाच प्रतलातील नैकरेषीय बिंदू आहेत म्हणजे एकाच रेषेवर नाहीत. तर AG आणि ही E हे एकाच प्रतलात म्हणजे हे Y या प्रतलातील बिंदू असून ते नैकरेषीय बिंदू आहेत. हे पण बरोबर आहे. दोन्ही प्रतले परस्परांशी समांतर आहेत तर हे विधान चुकीचं आहे. म्हणजे 2 आणि 3 हे 2 पर्याय योग्य आहेत.
प्रश्न क्रमांक 71, 8% 8% सूट जाहीर झाल्यामुळे स्पंदनने प्रत्येकी 3,750 रुपये किमतीच्या 2 वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावेत? तर दोन वस्तू ज्या प्रत्येक वस्तूची किंमत आहे 3,750, म्हणजे 2 वस्तूंची मिळून किंमत होईल 3,750 गुणिले 2 तील 7,500. सूट किती? 8%. 7,500च्या 8% बरोबर 75 गुणिले 8, 8 पंचे 40, हातच्याला आले 4, 8 साती 56 आणि 4 60 म्हणजे 600. 600 रुपये सूट मिळली. 7,500 माग 600 रुपये वजाबाकी येईल आपली 6,900 रुपये, म्हणजे त्याने विक्रेत्याला 6,900 रुपये दिले पाहिजेत. अशा पद्धतीचं हे गणित होतं. बहात्तरवा प्रश्न, सोबतच्या आकृतीत त्रिकोण EFG मध्ये बिंदू H हा रेख FG चा मध्यबिंदू आहे. H या ठिकाणी आहे, तो FG चा मध्यबिंदू आहे, म्हणजे ही आणि ही लांबी सारखी असेल. जर माप कोन EFH बरोबर 45 अंश, EFH म्हणजे 45 अंश असेल. आता या दोन बाजू EF आणि EG ह्या एकरूप आहेत आणि एकरूप बाजूंसमोरील कोन हे एकरूप असतात, म्हणून ही 45 हा कोन 45 अंश होईल. पुन्हा काय दिलेलं आहे? EF बरोबर EG बरोबर 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर EH ची लांबी काढायची आहे. EH ही लांबी आपल्याला शोधायची आहे. ही दिलेलं आहे 10 वर्गमुळात 2 आणि ही आहे 10 वर्गमुळात 2, कारण दोन्ही बाजू समान आहेत. तर जर आपण त्रिकोण EFH हा त्रिकोण एकरूप असेल त्रिकोण EGHC, कारण ही बाजू एकरूप, ही बाजू दोघांमधली ही EH सामायिक बाजू आहे आणि FH एकरूप HG, म्हणून हे बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता हा कोन एकरूप असेल हा कोनाशी, हा 45 आहे, हा 45 आहे, हा E पूर्ण 90 अंश असेल, पण त्यातला हा 45 असेल, हा छोटा 45 मग हा कोन असेल 90 अंश मापाचा. आपल्याला 45 अंश 45 अंश आणि 90 अंश याचा परिमेय माहिती पाहिजे. प्रमेय तो काय सांगतो तर 45 अंशासमोरील 45 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू ती आहे EG. EH ही हा असेल कर्ण, या कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते, म्हणजे याच्या कर्ण आहे EFच्या. EFची लांबी दिलेली आहे 10 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कट, म्हणजे आपल्याला EH ची लांबी मिळेल 10 सेंटीमीटर आणि आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे आपलं उत्तर असणार आहे. व उदाहरण पहा.
यम अधिक 9 दुसऱ्या कंसात यम वजा 5 वजा यम वजा 8 दुसऱ्या कंसात यम अधिक 4 बरोबर किती? आता पहा, यम अधिक 9 आणि यम वजा 5 हे दोन अवयव कोणत्या राशीचे आहेत ते बघूयात. यम वर्ग वजा 9 वजा 5 त्याला असतं अधिक 4 यम वजा 9 5 45 वजा हे वजाचं चिन्ह इथं, हा एक कंस, आता हा दुसरा कंस, हे यम वर्ग वजा 8 अधिक 4 त्याला असतं वजा 4 यम वजा 8 गुणुले अधिक 4 त्याला असतं वजा 32. आता या कंसातली चिन्ह पूर्ण बदलून घेऊयात. यम वर्ग अधिक 4 यम वजा 45 वजा यम वर्ग अधिक 4 यम अधिक 32 वजा यम वर्ग अधिक यम वर्ग हे कट होईल. 4 यम आणि हे 4 यम 8 यम वजा 45 अधिक 32 वजा 13 येईल. 8 यम वजा 13 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 74 सोबतच्या समलंब चौकोन पी क्यू आर एच ची उंची 8 सेंटीमीटर आहे. ही 8 सेंटीमीटर. रेख एस टी एकरूप रेख पी एस एकरूप पी एस टी 8 आहे तर पी एस पण मग 8 सेंटीमीटर होईल. लेंथ ऑफ पी क्यू बरोबर लेंथ ऑफ एस आर ती दिलेली आहे 17 सेंटीमीटर. पी क्यू 17, एस आर पण 17 सेंटीमीटर असेल तर पी क्यू आर एच ची परिमिती किती सेंटीमीटर असेल हे विचारलेलं आहे. तर इथून आपण पी या शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवरती लंब काढला. आता ही 8 सेंटीमीटर आहे तर ही पण 8 सेंटीमीटर असेल. पी याला आपण म्हणूया यम. पीएम ची लांबी 8 सेंटीमीटर होईल. 8 सेंटीमीटर ही 17 तर ही 15 असेल कारण पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती पाहिजे. 8 15 आणि 17. आता पी एस 8 आहे तर एम टी पण 8 असेल. टी आर ची फक्त आता लांबी आपल्याला शोधायची आहे. ही आहे 8 तर ही असेल टी आर ची लांबी असेल 17 8 म्हणजे येईल 15. आता परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. 15 15 30 30 8 38 एकूण लांबी असेल 38. 17 आणि 17 34 म्हणजे 38 अधिक 34 आणि ही राहील 8. 8 दोन्ही 16 आणि 4 20 0 हातच्याला आले 2. 80 सेंटीमीटर या पूर्ण पी क्यू आर एस ची परिमिती असेल. चौकोन पी क्यू आर एस या समलंब चौकोनाची परिमिती असेल 80 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 75 दर शेकडा 10 दराने 10,000 रुपयांचे 2 वर्ष 6 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती रुपये असेल?
दर साल म्हणजे दर साल प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला दर आहे 10. तर आपल्याला आधी रास काढावी लागेल. रास बरोबर P गुणुले 1 प्लस R छेद 100. आता अडीच वर्षांचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे, त्यामुळं मी या ठिकाणी 2 दर घेतो, R1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 प्लस R2 छेद 100. आता पहा 2 वर्षांसाठी R1 दर घेतला मी 10% आणि 6 महिन्यांसाठी 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष, तर याच्यासाठी मी दराला 2 ने भागतो, म्हणजे दर R2 होईल 10/2 5%. किमती ठेवून देऊयात. P गुणुले 1 अधिक R1 दर आहे 10/100. दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक R2 आहे 5/100 बरोबर P मुद्दल दिलेले आहे 10,000 गुणुले 100 अधिक 10 110. सॉरी, इथं माझं वर्ग राहिलं होतं, इथं वर्ग येईल. आता 100 अधिक 10 110. 110 छेद 100 गुणुले वर्ग आहे म्हणून 2दा गुणाकार गुणुले 100 अधिक 5 105 छेद 100. आता हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, 21 5 105 आणि 20 5 100. या ठिकाणी छेदाला 1 2 3 शून्य होते, ते कट केले. 1 2 3 हे 3 शून्य कट होतील. शिल्लक काय राहील ते आपण पाहूया. 10 गुणुले 11 गुणुले 11, 11चा वर्ग 121 गुणुले हे 21 आणि छेदाला 2, बे 1 बे, बे 5 10. आपल्याला रास मिळेल 121 गुणुले 5 गुणुले 21 केलं तर 12,705 ही रास मिळेल. मी या ठिकाणी लिहितो ती रास बरोबर 12,705. यातून जर आपण मुद्दल वजा केली ती 10,000, तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल 2,705 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी आपण 75 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तुम्हाला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.